माननीय अजय सर, फार जुने जाणते भाजपचे अत्यंत प्रभावी काम करणारे रघुनाथराव कुलकर्णी, नगरसेविका सायली जो उल्लेख करतोय गौरव राठोडजी आणि आमचा जुना सहकारी एकदम साहित्य हां, अरे बिलकुल नाही का, मला माहिती आहे ना प्रकाश. नाही तिथे तर तसंच बोलेल ना, तुम्ही हुशारच बी जे पीवर आपले प्रकाश आमची काळा. हा जो परिसर आहे CWC जे आहे हे सेंटर आहे, त्या परिसरात कुठलीही राजकीय भूमिका न घेता, कुठल्याही राजकीय माणसाच्या नादाला न लागता, कुठलाही अधिकार प्रतिनिधी मंडळांना जो असतो तो नसताना आपल्या स्वतःच्या चॅरिटीमधून समाजसेवा मुंबई शहरामध्ये करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यापैकी एकता मंच एक फार मोठी आणि फार जुनी अशी सामाजिक संस्था आहे. त्याचे प्रणेते, संस्थापक आणि सर्व काही अजय कौल आहे. आणि त्यामुळे मी या भागाचा खासदार असताना त्यांच्या ह्या कार्याचा परिचय जेव्हा मला होत गेला त्यांच्याबद्दल मला आकर्षण वाटू लागलं. आणि त्यामुळे आता मागे मी कोविडच्या वेळेला ह्यांची संपूर्ण हा परिसर बघितला. सगळीकडे धान्य, कपडे, सगळीकडे साहित्य इथं जमा केलेलं होतं. अजय सर कोविडच्या वेळेला सुद्धा मदत पाठवत होती. कोकणामध्ये ज्या वेळेला पूर आला त्या पुराच्या परिस्थितीत इकडून मदत जात होती. ह्या सगळ्या चौफेर पद्धतीने समाजसेवा एखादी व्यक्ती करू शकते हे अजय सरांनी दाखवलेलं आहे. मला असं सतत वाटतं की अशा ह्या सामाजिक कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणं हे आमच्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आहे म्हणून मी या ठिकाणी अजय सरांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांनी केलेल्या कार्याचं त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आलेलो आहे. फार चांगल्या अशा तऱ्हेचं काम आहे. काही वेळेला त्यांना त्रास सुद्धा दिला गेला होता. रघुनाथ सरांना माहिती आहे, ते कळलं की नाही. आणि त्यातून ते बाहेर पडले. कुठली चुकी नव्हती. सर्व धर्म समभाव जर कुठे पाहायला मिळत असेल तर ते अजय सर आणि त्यांचं CWC इथे पाहायला मिळतं. त्यांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. सायली आमची आता नात म्हणायची का तुला? बरोबर, तुझं चालू आहे समजा निवडून आली. वडिलांची पुण्याई आहे, कार्य आहे, तुझं पण कार्य आहे आणि एक चांगली संधी मिळालेली. कळलं की नाही? संधीचं तू सोनं करू शकते एवढी कुवत तुझ्यामध्ये आहे, मला माहिती आहे. तुझी जाहिरात कंपनी आहे ते पण मला आठवलं. व्यवस्थित चालू आहे तुझं आणि दमदार पावलं टाक राजकारणामध्ये. एक ना एक दिवस आमदार. आता रिझर्वेशन येतं आहे महिलांचं, 33% रिझर्वेशन. आता कायदा होणार, सीटा वाढणार आहेत. आता 33% सीटा वाढणार आणि 33% रिझर्वेशन येणार महिलांचं. अशा तऱ्हेने खासदारकी, आमदारकी महाराष्ट्रामधली वाढणार आहे मुंबईची. या दृष्टीने तयारी करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.